सकाळपासून भाईला 150 फोन केला असतील, पण त्याने मोबाईल मध्ये इवान आणून ठेवले तर फोन कसा लागल. तेव्हा एक उडती खबर आली, बोलतो तुझा दोस्त गणेश मार्केटला बसले. मग त्याला ढुंडलीत इथपर्यंत आलो. भाई ही सोचने की जगह आहे, सोचने की ना. तर बोलतो शेठ लय टेन्शन आले, ती मना सोडून गेली. त्याला बोललो भाई जी माणसं थांबत नाहीत ना ती आपल्यासाठी आलेलीच नसतात. तर बोलतो ए स्वप्नील जोशी नको डोका खाव. त्याला बोललो तिला जर इसराचा असेल तर चल माझ्या पाठी. तर बोलतो नको भाई. अरे बरं चल, तुला कायमचा इसरवताव. तसा त्याला घेऊन आळंदीला चाललेले दिंडीन कीर्तनाला न्याला. त्याला बोललो सगळे मोह मायांशी निघायचा असेल तर यो एकच मार्ग आहे. कीर्तन ऐकून झाल्यावर आम्ही सासगावच्या जत्रेन आलो. काय ते पालणं ना काय ती जत्रा, हातावा हात ना पायावर पाय. भाईला बोललो पालण्यान बसायचा के तर करतो इथं ते 20 रुपयाने 3 गाणे असतात ना ते बघायला जाऊ चल. त्याला बोललं गप, कोणा दिसलो तर इज्जतीचा पंचनामा होईल. चल भाई माझा हेलिकॉप्टर आला. तर बोलतो भाई आपला बापूस अंबानी काय साधा मुकेश पण ना. भाई बोलतो यो पॅट्टा बाशिंग घेतं का. बरं हे बाशिंग ना या मुंडावल्या वाटतं. भाई ही चड्डी बघ तुला होतं के. तर बोलतो नको जरा बारकी. हे बघ या जगान दोघीच सगळ्यां सुखी आहेत, एक म्हणजे सुकी भेल ना दुसरी म्हणजे सुकी मच्छी. अरे हो सुकी मच्छी उले आठवला. सासगावची जत्रा म्हणजे सुकी मच्छीसाठी फेमस. सुके मच्छीचा अख्खा मार्केट फिरून झाल्यावर मी बी वाकट्या घेतल्या. भाई बोलतो या वाकटीची नुसती शेपूट जितले, वाकटी कुठे. बरं थांब, तसा मी या शेपटीला मॅचिंग वाकटी कुठे भेटतं का शोधायला गेलो. भाई जरा हात दे र. तर बोलता आवरे बोंबलांची के गावकीला चटणी बनवून द्यायची गे. जत्रण फिरून झाल्यावर आम्ही हॉटेलांच्या आवाला गेलो तर तिथं माझा दोस्त भेटला. तर तो बोलतो कसा एक फोटो घे आणि खाली कॅप्शन मध्ये लिहू की यार पटेस करे तू.